राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आताची मोठी अपडेट जाणून घेऊया सविस्तर बातमी। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात आता आचारसंहितेच्या दरम्यान करण्यात येणाऱ्या बदल्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि त्याबद्दलच आज सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आताची मोठी अपडेट समोर येत आहे। सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने बदली प्रक्रिया रखडली आहे। राज्यामध्ये दिनांक 20 मे 2024 रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे। शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा फैसला होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। बदली प्रक्रियाबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सन 2016च्या शासन निर्णयानुसार बदलीबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे। राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार असून राज्यातील आचारसंहितांमुळे सदर प्रक्रिया रखडली आहे। दिनांक 20 मे नंतर राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून आचारसंहितांमध्ये काही अंशी ढील मिळेल। त्यानंतर सदर बदली प्रक्रियाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या सूत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बदली प्राप्त कर्मचाऱ्यांना 20 मे 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। यानंतर कर्मचाऱ्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी त्यांची बदली केली जाईल, ज्याची कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत। अखेर दिनांक 20 मे नंतर बदली प्रक्रियेस अधिक वेग येणार असल्याची माहिती समोर येत आहे। बदली प्रक्रिया संदर्भातील प्रक्रिया ही राज्य शासनाच्या सन 2016च्या शासन निर्णयानुसार करण्यात येत असते। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक बदलीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो होतो। ती अशी की 20 मे नंतर जेव्हा राज्यातील संपूर्ण जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे, त्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये ढील देण्यात येणार असून त्यावेळी राज्यातील जे बदलीपात्र कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची एक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची जी प्लेलिस्ट आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी पुन्हा आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।